पहिल्यांदाच मला वाटते आता चॅम्पियन क्रिकेटमध्ये 10 वाजून 22-23 मिनिटांनी बॉल पडणार आहे, नाहीतर 11 प्रत्येक टुर्नामेंटला वाजलेत 11 साडे 11. म्हणजे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात वेळेच्या आतमध्ये संघ आलेत. 10 साडे 10 ला जर पहिला बॉल पडला ना तर नक्कीच शेवटपर्यंत फायनल मॅच तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे पाहायला मिळतील. तुमच्याकडे लिस्ट आहे 30 जणांची, त्यातली प्लेइंग 11 आणि इतर जे लेट येणारे किंवा एक्स्ट्रा मेंबर आहेत त्याकरता 15 जणांची लिस्ट दिली. त्यातलाच एक 12वा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये नावं सांगण्याकरता. पंच इशारा करतायत. पॉवर प्ले, गेम ऑन. पहिला मॅच. एका साईडला मालोडी संघ बॅटिंग करताना बॉलिंग मार्कवरती सनम कुमार पायगाव, इथे चौधरी स्ट्राईक एंडला. हर्षद नॉन स्ट्राईक एंडला. दोन्ही टीमला देवी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती लाऊड अपील. बॉल खालीच राहिलाय, कालपासून हे अपील पाहिले आपण. निर्धाव चेंडू. गणरायाला वंदन करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय. निर्धाव चेंडू येतोय. राहुल वर्टा बॉलिंग मार्क वरती. एक बॉल डॉट. हो, यावेळी पुन्हा एकदा पाहिलं तर स्टंप टू स्टंप लाईन होती आणि डायरेक्ट हिट. ही ते चौधरी बॅक टू द पविलियन. रनआउटच्या माध्यमातून पहिला विकेट डाऊन दुसऱ्या बॉलवरती. अतिघाई संकटात नाही आणि इथे महत्वाचा विकेट गेलाय. इथे चौधरी. धाव घेण्याची नक्कीच गरज नव्हती आणि नॉन स्ट्राईकिंगचा बॅटर रेडी होता, स्ट्राईकवाला बॅटर रेडी नव्हता. त्या कारणास्तव अपघात झाला. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. रनआउट झालाय. पहिला विकेट गेलाय 2 बॉलवरती. पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळी हा बॉल खालीच राहिला. म्हणून आज जर पाहिलं ना, कालपासून या टप्प्यावरती जर बॉल आला तर जास्तीत जास्त बॉल खाली राहतो. मग एसटी रक्षक नक्कीच अपील करताना पाहायला मिळतोय. एखादी एज कॉड बिहाइंड. जास्तीत जास्त विकेट गेलेत काल सुद्धा. चौथा बॉल. पुन्हा एकदा काय जबरदस्त एकच धागा पकडला या गोलंदाजाने. लाईन अँड लेंथ. जबरदस्त बॉलिंग अटॅक. बॅटर जर पाहिलं ना तर मिडल आणि लेग स्टंप वरती फुटवर्क पाहायला मिळतो. ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केला जातोय आणि सरळ बाहेर कट केला जातो या बॉलला. 4 बॉल. आता मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल ऑफ स्टंपच्या बाहेर. 4 बॉल नंतर आज अकाउंट ओपन केलंय मालोडी संघाचं, ते देखील व्हाईटच्या स्वरूपात.
4 बॉल 1 रन. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिले कालपासून. चला जास्त टाइमपास करू नका प्लीज. टाइमर ऑन आहे. 10 वाजून 24 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. अजून एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 5 बॉल 1 रन. तो देखील व्हाईट बॉलचा रन. राहुल वर्ठा हा गोलंदाज बॉलिंग मार्क पडते आणि काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. चांगली गोलंदाजी करत असताना जास्त जर कानमंत्र दिलं तर कधी कधी अंगलट येते. जो रिदम असतो तो रिदम मात्र बिघडताना पाहिले आपण. पहिले 4 बॉल होते ना तिथे 2 मिनिटं गेली होती आणि हे 2 बॉल टाकायला 3 मिनिटं गेलेत. पुन्हा एकदा काय गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजे. राहुल करतात जबरदस्त. 6चे 6 बॉल एकच लाईन वरती. एक वाईट नसताना तर मेडन ओव्हर असते. 1 रन वाईटचा. 6 बॉल डॉट 1 रन आउट. टीव्ही अंपायर बॅटिंग वाल्या टीमने रिव्ह्यू घेतलाय की हा बॉल वाईड आहे की नाही हे पाहण्याकरता. थर्ड अंपायर वॉर्ड रूम मध्ये येतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी. काय बॉलिंग राहिले पहिल्याच ओव्हर मध्ये. धुव्वाधार गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. आणि सनम कुमार पायगाव टीम तुम्हाला 3 रनची पेनल्टी लागले. तुमचा एक्स्ट्रा मेंबर नाहीये म्हणून. आता आलाय. पहिला बॉल पडता पडता तो आला पाहिजे कालपासून. आणि चॅम्पियन क्रिकेटचे जे रूल आहेत ते रूल नुसार म्हणून कॉमेंट्री मॅच चालू व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं होतं आणि प्रत्येकाला सेम रूल आहे. फक्त एका ओव्हर नंतर तुम्हाला पेनल्टी आहे ना ती ऍड करतोय आम्ही. सागर मडवी साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम सागरजी मडवी. आपलं हार्दिक स्वागत आहे. पेनल्टीचे रन ऍड केले त्याच्याकडे लक्ष असू द्या. टोटल रन झाले तर 4. ओ पायावरचा बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. आउट ऑफ द पार्क. पहिला संडे का फंडे सिक्सर. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय. हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय. सुपर हिट. षटकार येतोय आणि षटकांनीशी धावपळक वेगाने पुढे येते. 10च्या घरामध्ये 10 धावा. जितू पाटीलने कॅश प्राइज लावले. कुशल भगत करता 3 षटकार ठोका आणि जितू पाटील यांच्याकडून 500 रुपये घेऊन जा.
जितू पाटील मालोडी टीम करताच लावले. 3 षटकार ठोका 500 घेऊन जा. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता बॅटरला नाचवलं हेच म्हणावं लागेल. पुढे जाऊन खेळण्याचा इरादा होता परंतु गोलंदाजी मार्कवर नीरज भालेकर जबरदस्त गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. 10:24 पहिला बॉल फेकला होता. बॅटची एज आणि त्याचमुळे इथे एक धावेल इनसाइड एज. अक्षय भगत यांनी देखील कॅश प्राइज लावले. 3 षटकार ठोका आणि अक्षय भगत यांच्याकडून 1000 रुपये घेऊन जा. 4 बॉल 11 धावा. ड्राईव्ह केलाय मिड ऑनला, फिल्डर आहे, कॅच सुटलाय. प्रयत्न अप्रतिम होते, बॉल वेगाने आला आणि इथे एक धाव. एका धावेने धाव पळक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 12 धावा. नंदकुमार मडवी साहेबांचा शुभागमन होते. नरेशजी चौधरी साहेबांचं शुभागमन होते. आम आदमी पार्टीचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री सोनिका माता चषक 2025-26 स्वराज मडवी साहेब या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. 2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या आहे 14 धावा. एस रिव्ह्यू. पंच शेवटच्या बॉलवरती 2 धावा ना, 2 धावा येत आहेत. टोटल टीमची धावसंख्या आहे 14 रन. बघा भरपूर वेळ खर्च होतोय. बॉलिंग अप्रतिम राहिले आतापर्यंत. बोलबाला राहिलाय सनम कुमार टायगर पायगावच्या टीमचं. राहुल वर्टाचं कौतुक कारण की पहिल्या षटकामध्ये 6 बॉल डॉट 1 वाईट. नीरज भालेकर 1 षटकार आला होता पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक करून दिला. 3 रन पेनल्टी, असे टोटल 14 धावा आतापर्यंत. हर्षद मडवी रनअप मध्येच अगोदर असं वाटलं की बिघाड झाला की काय, आणि बॉल सर पहिला फुलटॉस बॉल होता. इथे मात्र 2 धावा. दोन या धावसंख्येने टीमची धावसंख्या 16 धावा. यानंतर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि दत्ताली समित दादा अँड कंपनी आपण रेडी राहायचंय टॉसला. 1 धाव आरामात कंप्लीट. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते 17च्या घरात. 2 बॉल 17 धावा. श्री सोनिका माता मालोडी ए संघ आपण बघतोय. फ्लिकचा फटका
स्क्वेअर लेगला ड्राईव्ह केलाय आणि इथे पाहिलं तर एक धाव आणि दुसरी धाव. बेल्स पडली नाही. यस, तेच मी पाहत होतो की यस पंच माफी मागतायत. बॅटर सरळ निघाला होता परतीच्या प्रवासाला, परंतु जी बेल्स आहे ना ती नक्कीच डाऊन झाली नाही. फक्त स्टंपला बॉल लावला. ती बेल्स पाडणं गरजेचं होतं. हर्षद पाटील आज मला वाटते त्यांचा दिवस आहे. कॅच सुटलाय, त्यानंतर रनआउटला देखील बचावलेत. आडव्या बॅटने प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मिस टायमिंग फटका आहे, परंतु इथे 2 धावा आरामात कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही बॅटर थोडंसं कमकुवत जाणवत आहेत. सुरुवातीलाच एक रनआउट. इथे चौधरी सारखा बॅटर रनआउटच्या माध्यमातून परतला. टीमची धाव संख्या आतापर्यंत 21 धावा, 4 बॉल. डॉट बॉल. गुडलेन वरती बॉल पडला की जास्तीत जास्त खाली राहण्याची दाट शक्यता आहे. भाविक मडवी चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून भाविकजी मडवी यांच्या माध्यमातून. चौकार षटकारांची हॅट्रिक मालवणी टीम लगावा आणि 500 रुपये घेऊन जा. पायावरती बॉल, विकेट मिसिंग बॉल. इम्पॅक्ट पाहिला जातो, लाईन पाहिले जाते, पिचिंग पाहिला जातो आणि इथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. 3 षटकांची समाप्ती होते आणि फलकावरती धावा आहेत 22 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हर्षद पाटील करता सुरेशजी तांगडी साहेबांकडून कॅश प्राइज आलंय. 3 षटकार सलग ठोका, 3 चौकार ठोका आणि त्यांच्याकडून रोख रक्कम घेऊन जा 500 रुपये. एक ड्रिंक्स ब्रेक, डीजे ब्रेक घेऊया आणि येऊया मॅचच्या दिशेने. येस डीजे. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. थँक्यू. बघा 16 मिनिटं घेतलं तुम्ही 3 ओव्हर करता. जो ड्रिंकचा टाइम आहे तो आम्ही स्टॉप करतो. म्हणून हे षटक 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि टीम मीटिंग कमी. स्क्वेअर कट, अप्रतिम फटका इन टू द गॅप, इन फील्डला गेलाय. येतोय श्री सोनिका माता चषक चौकार. आणि या चौकारनेशी स्वागत केलंय विनायकजी मडवी साहेबांचं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे विनायकजी मडवी. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. ओ दांडी गोल. फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने त्याची एसटी वाकवली. विकेट डाऊन, त्रिफळा उद्ध्वस्त. शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. 12% शिल्पकार तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल, प्रकल्पग्रस्तांनी
साहेबांच्याच लोकगीते दिवा नावाचा पाटील साहेबांचं गुणगान गाणार आहे संगीत. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये त्यांचा कटआउट पाहायला मिळतोय. टॉस वरती देखील एका साईडला सोनिका माता चषक आणि एका साईडला लोकनेते दिबा पाटील साहेबांचा उल्लेख केला जातोय. चर्चा जारी राहील. सध्या मॅचच्या दिशेने वळूया. विकेट गेलाय आणि विकेट गेल्यानंतर बॅटर भावेश भोईर, मिस्टर भोईर जास्त फील्डला टाइम वेस्ट गेला जातोय. विकेट गेलाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिड ऑनला खेळायचं होतं आणि शॉर्ट मिड विकेटला बॉल गेलाय. हर्षद पाटील च्या दिशेने बॉल गेला होता. एक धाव, एका धावेने धाव फलक 27. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती निखिल मडवी रेडी होते. प्रत्येक बॉलला जर फिल्डिंग लावली ना तर कुठेतरी तुमचा टाइम पास होईल. ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने आणि चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफला. एक धाव, एका धावेने धाव फलक पुढे येते. 4 बॉल 28 धावा. बॉलिंग अटॅक अप्रतिम राहिलाय. सनम कुमार टायगर पायगावचा संघ चाचणी स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता या संघाचा. 4 बॉल. शॉट ऑफ लेन. आणि इथे बॉल बाईकच्या माध्यमातून एक धाव. 29 धावा 5 बॉल. चौकार षटकार सकाळच्या सत्रामध्ये आज कमी पाहायला मिळत आहे. टोटल आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. डॉट बॉल जास्त येत आहेत. 5 बॉल 29 धावा. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर स्टेपिंग. कालपासून हे पाहिलं या खेळपट्टीवरती की जास्तीत जास्त ओव्हर स्टेपिंग. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट. 30 धावा. हर्षद पाटील प्रत्येक गोष्ट मिळते आज मॅच मध्ये. या जर एखादा डॉट बॉल केला तर नो बॉल मिळतोय. त्यानंतर कॅच उडली तर कॅच सुटतोय. रनआउटला बेल्स डाऊन होत नाही तरी सुद्धा मात्र ती बॅट लागत नाहीये. 4 ओव्हर 30 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. ऑन टाइम आहे आणि म्हणूनच 1 ते 2 मिनिटं आपण ते विकेट गेले. आणि जो ड्रिंक्स कृष्णा पाटील आणि कृष्णाजी मडवी साहेबांचं शुभागमन होते त्यांचं करूया हार्दिक स्वागत. म्हणून सुरुवातीचे 3 षटक होते ना तिथे टाइम कमी गेला होता. शेवटच्या ओव्हरला टाइम घेतला पण तो टाइम तो वेळेवरती समाप्त झालाय. राहुल वरठा बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक टाकलं. पहिला डॉट, दुसरा देखील डॉट रनआउटच्या माध्यमातून आणि बाकीचे सर्व बॉल डॉट. श्यामजी पाटील आणि भाईदास चौधरी पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. वेलकम वेलकम आणि वेलकम. कॅच घेण्याचा इरादा होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे येते. 32च्या घरात 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
उलट दिशेने खेळायचं होतं, वेगवान फॉलो केला बॅटरला. अनिल अंकलेस प्रतिष्ठान खारडीचा संघ आणि दत्ताळी स्पोर्ट्स समित अँड कंपनी टॉसला यायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. टॉस उडवण्याकरता जे कॅप्टन येतात त्यांना एक बेनिफिट आहे, लवकर आलात इनिंग संपल्या संपल्या तर एक बेनिफिट. हो, यावेळी मात्र पाहिलं तर शरीराचा संपर्क झालाय आणि ते एक धाव येते, ती देखील लेग बाईटच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आहे 33 धावा, 3 बॉल. थोडा निराश केलाय ज्या पद्धतीने मालोडी ए संघ ओळखला जातो चॅम्पियन क्रिकेटमध्ये. चौकार षटकार हार्ड हिटर बॅटर भरपूर आहे. इथेच चौधरी ज्यावेळी स्वस्त्यात बाद होतो ना त्यावेळी अडचण आले संघावरती. फुलटॉस बॉल कव्हरला, कव्हर ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड होते, फंबलिंग. 2 धावा आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील कंप्लीट. आज हर्षद पाटीलचा दिवस आहे, त्याला धावा मिळत राहतील आणि आज इरादे स्पष्ट केले की नोट आउटच जाणार. या 3 धावेने धावफलक वेगाने पुढे आले. टीमची धावसंख्या आहे 36, 4 बॉल. ही स्पर्धा डिका स्पोर्ट लाईव्ह वरती युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. डिका स्पोर्ट वरती जाऊन या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 4 बॉल 36 धावा. दत्ताळी समित अँड कंपनी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. ओ बॅटची एज आणि पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय नॉन स्टॉप, चौकार. चाळीस धावा, 5 बॉल. बॅटची एज घेऊन सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या डोक्यावरून. विनय पाटीलची बॅटिंग पाहिली तर काल जास्तीत जास्त पाठीमागच्या दिशेने फाईन आणि जास्तीत जास्त थर्डमॅन स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्हचे फटके पाहिले. काल मी म्हणेन तोंडातला घास हिसकावून घेतला. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारले टीम ससू नवघर क्रिकेट क्लबने. सेमीफायनल मध्ये 6 बॉल 7 जर धावा झाल्या नाही दत्तालीच्या अगेन्स्ट तर कुठेतरी स्वतःला कोसत राहील चॅम्पियन क्रिकेटमध्ये ससू नवघर संघ. शेवटच्या बॉलवरती केलंय आक्रमण, शेवटच्या बॉलवरती प्रहार, चेंडू सीमारेषी पार. मिस्टर भावेश भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार, बिग हिट. नवदेव कपी घडला, नवदेव कपी घडला अंगठ्या. चला टॉसला यायचंय. दत्ताळी भावेश खार्डीचा कॅप्टन आलाय. 1 बॉल पडण्याच्या आधी, सेकंड इनिंगच्या 1 बॉल पडण्याच्या आधी जर कॅप्टन आले नाही ना 3 रनची पेनल्टी आहे. प्रत्येक टीमला प्रत्येक रूल सेम आहेत आणि तुमच्यामध्ये रूल सांगायला देखील नको कारण की उपाध्यक्ष तुमच्याच टीमचा आहे समित पाटील. जिंकायला आहेत 47, 46 झाल्या, 47 जिंकायला. 3 रन जे आहेत ते अगोदरच ऍड केलेत पेनल्टीचे. नंदकुमार मडवी साहेब, श्यामजी पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष भाईदास चौधरी, नरेशजी चौधरी या सर्वांना आणि विनायक मडवी या सर्वांना विनंती करेन की आणि चंद्रकांत मडवी आपण सर्वांनी टॉक्स बॉक्स मध्ये यायचे. आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि दत्ताली स्पोर्ट आपली लिस्ट कॅप्टन
आणि खार्डी टीम आपली लिस्ट आपण घ्यायची आहे. ज्या ज्या पाहुण्यांची नावं घेतली त्या सर्वांनी या. दत्ताळी आणि एका साईडला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. तुमच्याकडे लिस्ट आहे, 30 खेळाडूंची यादी आहे, त्यातले 15 मध्ये टिक मार्क करायचे. त्यातले 12वा मेंबर सुद्धा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाहिजे. टॉस आहे दिबा पाटील आणि एका साईडला सोनिका माता चषक टॉस बनवला या स्पर्धेकरता. सर्व पाहुण्यांना विनंती केली की आपण या. नरेशजी चौधरी साहेब ते टॉस होते. एका साईडला जुचंद्रचा संघ, एका साईडला खार्डीचा संघ. 5 ओव्हरचा मॅच. दिबा पाटील असा कॉल आणि दिबा पाटील आलाय. पाहुण्यांना विनंती करेन की दोन्ही टीम आपण आसनस्थ व्हायचंय. आणि अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ टॉस जिंकला. निर्णय काय आहे? फिल्डिंग करायचंय. 5 ओव्हरचा मॅच कितपर्यंत रोखण्याचा असेल? 40%. आणि यंदा खार्डी टीम मध्ये ऍज अ बॉलर म्हणून चांगल्या फॉर्म मध्ये कोणते 2 ते 3 बॉलर आहेत? जय देव. आणि एका नक्कीच प्रयत्न असतील. भावेश टॉस जिंकण्याचा डिसिजन काय असतं? फिल्डिंग घेतलं बॅटिंग करायची आणि बॅटिंग करताना एक टार्गेट असेल मनामध्ये. 50+. आणि एकंदरीत तुमची पूर्ण प्लेइंग 11 आले का? सध्या आमची प्रॅक्टिस नाही आहे. जे येथील मुलं त्यांना इन करू आम्ही. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी वॉन्ट द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू डिका स्पोर्ट लाईव्ह. जाऊया आवाज ऐकूया याच परिसरातील गोड आवाज व्हॉइस ऑफ पाय मिस्टर निशांतजी पाटील सरांचा. ओव्हर टू यू. धन्यवाद अक्षयजी साटम सरांचा आपण आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी ऐकतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय श्री सोनिका क्लब आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सोनिका माता चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला सनम कुमार टायगर पायगाव संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात सोनिका माता मालुडी ए संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या त्या 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सनम कुमार टायगर पायगाव या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला होते सुरुवात आणि P1चं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 5 षटकांची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी कालच्या दिवसापासून प्रथम फेरीचे सर्व सामने 5 षटकांचे आपण पाहिलेत. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. सनम कुमार पायगाव या टीमची निखिल मडवी आणि त्याच्या सोबतीला हर्षल मडवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती जोडल्यात. 47 धावांचं टार्गेट आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल मालुडी ए टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. हा प्रकार होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटफील्ड खराब होती. मिड ऑफला जितू त्या ठिकाणी होते, परंतु चेंडू थांबलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु मिड ऑफला जितू त्या ठिकाणी पोहोचले. चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि बॉल अगदी लॉंग ऑफच्या दिशेने जात असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा निखिल मडवीच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती.
2 धावा धाव फलकावरती 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर आहे डीप मध्ये, फक्त सिंगलच मिळेल याही चेंडूवरती. फलंदाज निखिलला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा. सोनिका माता मालोडी ए संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि सुंदर असं नियोजन आपण कालच्या दिवसापासून या स्पर्धेच्या माध्यमातून श्री सोनिका माता मालोडी ए संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. विकेट प्राप्त झालेली आहे. फलंदाज हर्षल मडवी बॅक टू द पेव्हिलियन. बिघडला अंगामुळेच झगडला मडियाचा संसार बिघडला अंगामुळेच झगडला मडियाचा संसार बिघडला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला होता आणि स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी हर्षद पोहोचले होते आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला धक्का या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी हर्षद पाटीलचं कौतुक करावं लागेल. 47 धावा डिपेंड करायच्या त्या मॅच मध्ये. सुरुवात चांगली करावी लागेल, परंतु ती सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. हर्षदला बाद केलाय, महत्वाची विकेट प्राप्त केली आहे आणि त्यासाठी कौतुक करावं लागेल हर्षद पाटील. प्रशंसनीय आहे हर्षद पाटील या गोलंदाजाकडे आणि त्या अनुभवाचा तो फायदा करतोय. कित्येक वर्ष झाले सोनिका माता मालोडी संघासाठी त्यांनी खूप चांगलं कार्य केलंय आणि आज देखील पहिल्या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. कारण सनम कुमार टायगर पायगाव हा संघ युवा संघ आहे आणि या संघाकडे देखील चांगली फलंदाजी आपण सातत्याने पाहिली आहे. आणि इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानावरती इन ॲट पोझिशन नंबर 3 नवीन फलंदाज पवन माळी मैदानावरती दाखल होतोय. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण या ठिकाणी टायमर सेट केलेला आहे. गोलंदाज हर्षद राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. लॉंग ऑनला त्या ठिकाणी भोईर आहेत. फिल्डिंग चांगली भोईरच्या माध्यमातून. इथे फक्त सिंगलच मिळेल फलंदाज पवन माईला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती. काय जबरदस्त सुरुवात राहिली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. हर्षद पाटील या गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलाय कारण चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, फलंदाजा रीड करतोय आणि त्याची गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये कमालीची पाहायला मिळते. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यष्टरक्षक त्या ठिकाणी हिते चौधरी धावतायत परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा झेल होता. त्यामुळे याही चेंडूवरती फक्त सिंगलच मिळेल निखिल मडवीला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु मोठे फटके येत नाहीये. हर्षदचं कौतुक करावं लागेल. काय लेंथ त्यांनी मेंटेन केली आहे, वेगाने चेंडू टाकतोय आणि बरोबर गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर राईज होताना देखील आपण मागील चेंडूवरती पाहिलाय आणि त्या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला नव्हता फलंदाज निखिल मडवीला आणि त्यामुळे जर पाहिला तर याही चेंडूवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 47 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती जोडल्यात. आदरणीय सन्माननीय रतिलालजी भगत आणि जगन्नाथजी दलवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हो, चांगला चेंडू होता, लाऊड ऑफ फील केली, पंचांचा स्पष्ट नकार, परंतु चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध. इथे फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावा. काय गोलंदाजी केली आहे हर्षद पाटील. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं जर पाहिलं तर ज्या षटकाची गरज होती ना आणि ती सुरुवात मात्र या गोलंदाजाने या षटकामध्ये करून दिली आहे. विकेट प्राप्त केली आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती त्याने खर्च केलेले आहेत. त्या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय मंगेशजी भगत उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी करणजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मंगेशजी भगत यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय मंगेशजी भगत, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे करणजी मडवी यांच्या शुभ हस्ते. सोनिका माता मालोडी संघाचे हे भव्य दिव्य असं आयोजन आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अतिथींचं स्वागत आणि सन्मान सातत्याने केला जातोय. महाराष्ट्राची
अगदी जर पाहिलं तर महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय मंगेशजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर आदरणीय श्यामजी पाटील तंटामुक्त अध्यक्ष आहेत मालोडी गावातील आणि त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय सन्माननीय श्यामजी पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे तंटामुक्त अध्यक्ष. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा आणि सामन्याला सुरुवात करा. वेळ जास्त खर्च करू नका. टायमिंग या ठिकाणी सेट केलाय. या ठिकाणी श्यामजी पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर विनायकजी मडवी जी समाजसेवक आहेत, खूप चांगले व्यक्तिमत्व, त्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. आदित्य पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचा. परंतु इथे पहा काय गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. इथे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते इथे चौधरी यांच्या माध्यमातून आणि पवन माली बॅक टू द पेव्हिलियन. आदरणीय सन्माननीय विनायकजी मडवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत मालोडी गावातील आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आदरणीय सन्माननीय वाहिदाजी चौधरी उद्योगपती मालोडी यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा आदित्य पाटील आपण आदरणीय सन्माननीय वाहिदास चौधरी यांचा सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्या विभागामध्ये त्यांचं पाहायला मिळतं आणि त्यांना सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हितेश चौधरी राईट आर्म राऊंड विकेट. हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आहेत, वेगाने धावत आहेत, आउटफिट फास्ट आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 8 धावा. याही षटकामध्ये हितेश चौधरीची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये हर्षद पाटील इम्प्रेस केलं. पॉवर प्लेचं षटक होतं, हा देखील पॉवर प्लेचं षटक आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूवरती भरपूर इम्प्रेस केले हितेशनं. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि मागील चेंडूवरती देखील एक चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला. राऊंड विकेट खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका खेचलाय. भोईर पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचलेत वेगाने, परंतु रनिंग बिटवीन द विकेट लास्ट जवाब आहे आणि ते 2 धावा कंप्लीट करेल फलंदाज राहुल. राहुलच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना या मॅच मध्ये सनम कुमार टायगर पायगाव या संघाची, सनम कुमार गवळी यांचा संघ मैदानावरती खेळतोय. 47 धावा या मॅच मध्ये बनवायच्या त्या टीमला. कमी गतीने चेंडू टाकलाय, बिग हिट केलाय, फटका फसलाय. पुन्हा एकदा भोईर त्या ठिकाणी पोहोचत आहेत डाऊन द बॉल, परंतु इथे मिस्टेक झाली आहे. कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली होती, खरं तर हातामध्ये देखील चेंडू आला होता, परंतु इथे झेल सुटलाय भोईरच्या माध्यमातून आणि इथे आणखीन 2 धावा राहुलच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. काय गोलंदाजी, ही ते चौधरीचं कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. मागील चेंडूवरती अगदी फलंदाजाला फसवलंच होतं, परंतु कॅच ड्रॉप आणि ते 2 धावा मिळाल्या फलंदाज राहुलला. धावफलकावरती 12 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा खोलात टाकला, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली, परंतु 2 धावा वेगाने पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे सनम कुमार टायगर पायगाव संघाची, कारण या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 4 वेळा जर पाहिलं तर 2-2 धावा घेतलेल्या आहेत, दुहेरी धावा घेतल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत राहुल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल मडवी. या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 14 धावा. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भोईर आलेत पुन्हा एकदा. फिल्डिंग खरा भोईर यांच्या माध्यमातून आणि ते अगदी डोळ्यासमोरून 2 धावा घेतल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजांनी धारण केलाय. वेगाने धावतायत, अगदी डोळ्यासमोरून धावा येत आहेत आणि या धावा मागण्या ठरू शकतात श्री सोनिका माता मालोडी ए संघाला, कारण अगदी त्यांच्या डोळ्यासमोरून या धावा घेतल्यात. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती
पोहोचलेली आहे ती 16 षटकांचा खेळ संपलाय आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना श्री सनम कुमार टायगर पायगाव या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी मडवी साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मी पंकज मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नंदकुमारजी मडवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य त्यांचं देखील पाहायला मिळतं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. कारण सोनिका माता मालुडी ए संघाचं आयोजन आहे आणि प्रत्येक अतिथीचा मान सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी मडवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय कृष्णाजी पाटील यांना देखील विनंती की या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा पंकजजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय कृष्णा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचा आहे. मालोडी गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आतापर्यंत त्यांचं देखील खूप चांगलं कार्य राहिलंय. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हर्षदनं केली होती आणि पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास दाखवलाय हर्षद पाटील या गोलंदाजावरती. परंतु इथून जर पाहिलं ना तर भागीदारी खूप चांगली झाली आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण 47 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. आतापर्यंत धावफलकावरती 16 धावा जोडल्यात, त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती देखील धावा बनवाव्या लागतील. येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. चला बी फास्ट. श्री सोनिका माता मालुडी ए संघ भरपूर वेळ खर्च होतोय. टायमिंग या ठिकाणी सेट आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. फिल्डर पोस्ट आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि ते 2 धावा मिळतील बॅटरला. अर्थातच फलंदाज निखिलच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या त्या फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. आतापर्यंत भरपूर साऱ्या संधी निर्माण झाल्या होत्या, परंतु झेल सुटल्यात आणि हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करता आलेला नाही आणि त्यामुळे धावा बनताना आपण पाहिलेत या मॅच मध्ये सिंगल डबल सातत्याने घेतात. आतापर्यंत या डावामध्ये 6 वेळा दुहेरी धावा घेतलेली आहेत. 7 वेळा लगातार दुहेरी धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅटची भरपूर मोठी एज लागली होती. जगलिंग आणि टेकन. इथे विकेट मिळाली आहे. फलंदाज निखिल मडवी बॅक टू द पेव्हिलियन. मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न. थँक्यू. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी मडवी देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी मनीषजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णाजी मडवी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हो, यावेळेस आपण क्रॉस झाले होते. खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. समीर बुकादर मैदानावरती दाखल झालाय आणि लेग बायच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते. असंघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद पाटील. काय गोलंदाजी करतायत. याही षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केले. 3 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत जर पाहिला तर त्यांनी भरपूर कमी धावा या सामन्यामध्ये या मॅच मध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. येणारे 15 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी सनम कुमार टायगर पायगाव या टीमला. ओ, त्रिफलाचित. वाह, काय गोलंदाजी. क्लीन बॉल, दांडगुल. आणखीन एक धक्का. फलंदाज राहुल दोगफोडे बॅक टू द पेव्हिलियन. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार झालाय. तेज तरार चेंडू होता, अगदी खोलात टाकला होता. पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला हर्षद पाटीलच्या माध्यमातून आणि त्रिफलाचितच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये सनम कुमार टायगर पायगाव या टीमला बसलाय. मोठी विकेट. राहुलच्या बॅट मधून धावा येत होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय आणि तो बाद झाला.
इथून जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. थोड्याशा अडचणी वाढल्यात सनम कुमार टायगर पायगाव या टीमच्या आणि इथून भागीदारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. विध्वंसक आणि विस्फोटकपणे फटके सजवावे लागतील या मॅच मध्ये. आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आकाश हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. आकाशाला अगदी जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये हर्षद पाटीलची राहिली. अगदी तो इम्प्रेस करतोय आणि हर्षदच्या विरोधात खेळणं फलंदाजांना डिफिकल्ट होऊन राहिलंय आतापर्यंत. ओव्हर द विकेट पुढे आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भोईर आले त्या ठिकाणी. आता मिस्टेक होणार नाही. भोईरनं टिपलाय झेल आणि फलंदाज होते फेल. आणखीन एक धक्का. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. सोनाई देवी प्रसन्न होईल जाग या मानोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग या मानोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय चंद्रकांत कृष्णा मडवी जे गायक आहेत आणि गावात एक जबरदस्त व्यक्तिमत्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत कृष्णा मडवी साहेब आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून आपण संगीत ऐकतोय. त्यांच्याच माध्यमातून ते गायलंय. खूप चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय ऐकायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेत आहेत हर्षद पाटीलनं. हर्षद हॅट्रिक वरती आहे आणि नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार हर्षद पाटील. हो इथे हॅट्रिक. वाह जबरदस्त गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी हर्षद पाटीलच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हॅट्रिक साजरी केलेली आहे आणि या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज ठरलाय हर्षद पाटील आणि या सामन्यामध्ये फायफर देखील त्यांनी कंप्लीट केलेला आहे. वाह काय गोलंदाजी करतायत हर्षद. इम्प्रेस करतायत. आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ हर्षद पाटीलनं केलाय आणि पूर्णपणे जर पाहिलं तर बॅकफुटला पाठवलाय सनम कुमार टायगर पायगाव या टीमला. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट हॅट्रिक साजरी केलेली आहे या सामन्यामध्ये. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर सोनिका माता मालोडी ए संघ फ्रंट फुटला आलाय असंच म्हणावं लागेल. कारण फलंदाजी ते सातत्याने बाद होत आहेत. विकेट येत आहेत आणि त्यासाठी हर्षद पाटीलचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आदरणीय सन्माननीय पुष्करजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ते राहिलेत. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. मी पुष्करजी भगत साहेबांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सन्माननीय पुष्करजी भगत साहेबांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 19 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. हर्षदनं भरपूर जास्त इम्प्रेस केलं. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि 5 विकेट त्यांनी प्राप्त केले. फायफर कंप्लीट केल्या आणि या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज राहिलाय त्याच्या नावावरती फायफर आहे. आणि त्याच सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत हर्षद पाटीलची राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती हिमांशु ठाकरे मैदानावरती दाखल होतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला समीर मुकादम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी समीरला. या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील कारण येणारे 12 चेंडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो कमी गतीने चेंडू टाकला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. पंच अशोक राऊत सर आपल्याकडे वळतायत. दोन्ही समांतर करतायत आणि अवांतरच्या स्वरूपात इथे आणखीन एक धाव फलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 20 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. इथून देखील सनम कुमार टायगर पायगाव संघ हा सामना जिंकू शकतो परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. समीर मुकादमला जबाबदारीनं खेळावं लागेल. खरं तर इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो लोअर फुलचा चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलाय. काउ कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी हर्षद. फिल्डिंग चांगली आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील
संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे ती 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. समीर मुकदम संघर्ष करतोय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिला. मागील चेंडूवरती त्याला 2 धावा प्राप्त झाल्या आणि इथून जर पाहिलं तर त्याच्याकडे देखील क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो आणि आज खऱ्या अर्थानं आज संघाला गरज देखील आहे. इथून मोठे फटके सातत्याने त्याला खेळावे लागतील. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो, या चेंडूला हुक केला, फिल्डर आहे तिथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मिस्टेक होणार नाही. विशाल यांच्या माध्यमातून विशालने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल येतोय. समीर मुकादम निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. चैत्र एकादशीला सुहासी भक्ती भावाने करती उपासी. चैत्र एकादशीला सुहासी भक्ती भावाने करती उपासी. काती भजन ताल सुराशी, काती भजन ताल सुराशी. जाऊन आधी एक या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नरेशजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. त्यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी प्रतीकजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नरेशजी चौधरी साहेबांचा स्वागताने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं आणि त्यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. परंतु इथे पहा काही जबरदस्त गोलंदाजी, आणखीन एक वेगवान तेज तरार चेंडू भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवा गोलंदाज आहे स्वयं भगत. खऱ्या अर्थानं त्याने देखील इम्प्रेस केलाय. मागील वर्षी देखील खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. या वर्षी त्याला देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. या षटकामध्ये स्वयं भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट ओव्हर द विकेट. हो, इथे फुलटॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे. आणखीन एक जलती प्लाय, फलंदाज बाद. प्रसन्न होईल जाग, या मालोरी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फर्स्टला लॉंग ऑनला भोईर होता आणि भोईर यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. गोलंदाज स्वयं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. हवे चेंडू आहे, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर येत आहे त्या ठिकाणी थर्डमॅनचे आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती फक्त आणि फक्त 23 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे सोनिका माता मालोडी ए संघाच्या माध्यमातून. हर्षदनं दबाव निर्माण केला आणि तोच दबाव याही षटकामध्ये पाहायला मिळतो. हितेशनं देखील चांगली गोलंदाजी केली आणि स्वयं भगत युवा गोलंदाज आहे, लाजवाब गोलंदाजी तो करतोय आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुष्करजी भगत यांचे सुपुत्र आहेत आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी स्वयंची राहिली आहे या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा स्वयं भगत, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलात टाकला होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जातोय शॉर्ट लेगला आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा धावफलकावरती. आणि इथून जर पाहिलं तर भरपूर कठीण असं आव्हान आता पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे जर पाहिलं तर सोनिका माता मालुडी ए संघाने 4 षटकांसाठी तब्बल 26 मिनिटे खर्च केलेले आहेत. त्यामुळे एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल. इथे चौधरी अँड कंपनी खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला होता, परंतु तुम्ही 26 मिनिटे खर्च केलेले आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्यामुळे या नियमाचं पालन करावं लागेल. आयोजन करणाऱ्या कमिटीला देखील आपण या ठिकाणी पॅनल्टी सातत्याने दिलेली आहे आतापर्यंत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये. कारण कामनच्या क्रीडा स्पर्धेमध्ये टीम 94 कामन टीमला देखील पॅनल्टी दिली होती, कारण तो संघ देखील उशिराने मैदानावरती दाखल झाला होता. आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर इनफिल्ड मध्ये तुम्हाला एक फिल्डर ऍड करावा लागेल.
आपण स्वागत आणि सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती युवा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सागरजी मडवी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पुन्हा एकदा प्रतीकजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सागरजी मडवी यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा. युवा व्यक्तिमत्व आहे आणि आतापर्यंत खूप चांगलं कार्य सागर यांचं देखील राहिलंय आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सागरजी मडवी यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅकवरती कुशाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू आहे कुशाल आणि खऱ्या अर्थानं तो बॅटिंग देखील चांगली करतो. यावेळेस जर पाहिलं तर कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 23 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती धावा होताना आपण पाहिले आहेत, परंतु इथे जर पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 23 धावा सनम कुमार टायगर पायगाव अर्थातच सनम कुमार गवळी यांच्या टीमला या धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. चला बी फास्ट. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 26 मिनिटे खर्च केलेली आहेत टीम सोनिका माता मालुडी ए संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिला तर आपल्याला एका बाजूला हिमांशू ठाकरे पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीनं धीरज ठालकर हा फलंदाज देखील पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. हो कमी गतीने चेंडू टाकलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. बॉल वेगाने प्रस्थान होते सीमारेषेच्या पलीकडे. चाललाय 4 धावांसाठी. चौकार. फलंदाज हिमांशूच्या बॅट मधून आलाय हा चौकार. या सुनाईच्या मंदिरी घरीची सारी नेसावा भारी घरीची सारी नेसावा. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. या षटकाचा पहिला चेंडू होता आणि हिमांशूच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. सुरुवातीपासून असे फटके यायला हवे होते, परंतु सातत्याने विकेटची पडझड. येथून देखील 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोर. लँड होईल का? नाही. क्रॅश झालाय. अगदी जर पाहिलं तर भोईरच्या हातामध्ये आणखीन एक झेल भोईरनं टिपलाय. फलंदाज हिमांशू बॅक टू द पॅव्हिलियन. मानोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल काग. मानोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल काग. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हिमांशूने केलाय, परंतु लॉंग ऑनला भोईर होता आणि भोईरने आतापर्यंत या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपलाय. जबरदस्त झेल आणि ते पूर्णपणे दबाव शेवटची जोडी मैदानावरती. हो फुलटो चेंडू होता. या चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप मध्ये वॅकंट एरिया. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फुलटॉ चेंडू होता. फक्त दिशा दिली. लॉंग लेगचं क्षेत्र खाली होतं आणि ते निवडलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ते 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा कुशाल. कमी गतीने चेंडू टाकलाय. फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफला फक्त चेंडूला ढकललाय. रवेश आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली दरवेश यांच्या माध्यमातून आणि फक्त इथे एकच धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती धाव फलकावरती 33 धावा. येणारे 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. थोडस आव्हान कठीण होऊन राहिलंय सनम कुमार टायगर पायगाव या टीमसाठी, कारण 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे मिळेल सनम कुमार टायगर पायगाव या टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 34 धावा. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एखादा खराब चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले ना तरी देखील सामना जिंकू शकतो सनम कुमार टायगर पायगाव संघ. इथे हा प्रकार होता. पूल करण्याचा प्रयत्न आणि ते फटका फसलाय. फिल्डर वेगाने पोहोचतायत परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे या सामन्यामध्ये. सोनिका माता मालुडी ए संघाची पूर्णपणे अधिराज्य गाजवलाय या सामन्यावरती. हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक खराब चेंडू कुशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इक्वेशन जर पाहिलं ना तर 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाजाच्या बॅटमधून धावा आलेली नाही.
सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलं आणि त्यामुळे जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला गेला सनम कुमार पायगाव हा संघ. खऱ्या अर्थ धावाने बनल्याच नाही या मॅच मध्ये. सातत्याने विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये वावरतो हा संघ. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज कुशाल ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू कुशाल यांच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर या मॅच मध्ये आशा पल्लवित आहेत. परंतु या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. हा सामना सनम कुमार पायगाव या टीमला जिंकायचा असेल ना तर एका चेंडूवरती 7 धावा बनवाव्याच लागतील. कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या 3 धावा पॅनल्टीच्या स्वरूपात अगदी जर पाहिलं तर सनम कुमार टायगर या संघाने खर्च केल्या होत्या ना कुठेतरी त्याच धावा त्याने टोचत असतील. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर आणि ते आणखीन एक खराब चेंडू. वा, सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कुशाल भरपूर जास्त मिस्टेक करतायत. इथे एक मोठा फटका झाला. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. इथे एक मोठा फटका. सनम कुमार टायगर पायगाव संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु चेंडू टाकावा लागेल कुशाल यांना. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी रेडीच आहेत. परंतु इथे जर पाहिला तर मोठा फटका खेळावा लागेल. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. एका बाजूला सनम कुमार टायगर पायगाव संघ मैदानावरती खेळतोय तर एका बाजूला सोनिका माता मालोडी ए संघ. काय सामना रंगलाय. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कारण कुशालने इथे सातत्याने व्हाईट बॉल टाकले त्या मॅच मध्ये आणि इथे जर पाहिलं तर दबाव जाणवतोय आता मात्र कुशाल या गोलंदाजावरती. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज कुशाल बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय धीरज थालकर. धीरजच्या बॅट मधून इथे षटकार आला ना तर आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावाची चर्चा झाली असती. परंतु त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलेला नाहीये. अखेरा सामना जिंकलाय सोनिका माता मालोडी ए संघाने. अभिनंदन 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 सोनिका माता मालोडी ए संघ. अभिनंदन. इथे चौधरी जितू पाटील, हर्षद पाटील खूप चांगला खेळ या सामन्यामध्ये सोनिका माता मालोडी ए संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सनम कुमार टायगर पायगाव या संघाचा पराभव केलाय. हार्डलक टफ लक सनम कुमार पायगाव संघ लढलात परंतु वाघासारखे लढलात या मॅच मध्ये आणि अखेर असा सामना या टीमने गमावलाय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रतिलालजी भगत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. मी विशालजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रतिलालजी भगत यांना यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय रतिलालजी